खरं तर गमतीचा भाग बाजूला ठेवूया, पण एक खूप छान स्वभाव त्यातून कळतो आहे आणि तो स्वभाव असा की कोणत्याही वयोवृद्ध व्यक्तीने एखादी वस्तू विकत असताना ती अर्थातच उभ्याने दिवसभर मेहनत करून ती वस्तू तो व्यक्ती विकत असते आणि अशा वेळेला त्याच्या त्रासापेक्षा खिशातलं मोल हे जास्त महत्त्वाचं आहे त्या वस्तूचं. त्यामुळे यातून एक वयस्करांच्या बाबतीत एक आदर दिसतो आणि तुम्हा दोघांना चिंता नाही, लेकरू शेवटपर्यंत तुमच्यावरती तसंच प्रेम करणार. नमस्कार. 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 चला, दोन बाजूला दोन गट सज्ज झालेले आहेत. चर्चेचा विषय आणि मग प्रत्येकाने आपलं मत व्यक्त करायचं. विषय आहे हल्लीची पिढी अन्नाच्या पौष्टिकतेपेक्षा जिभेचे लाड जास्त पुरवते. काय म्हणणं आहे तुमचं? अगदी बरोबर आहे. हो ना. पौष्टिक खायला नको हां. आणि सगळं जंक फूड खायला पाहिजे, त्याच्यातनं पोषण मूल्य काही मिळत नाही. मग ते काय बरोबर की चूक आहे? चूक कशी? चूक आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मी अगदी चूक नाही म्हणणार, कारण ऑफिसमधून दमून आल्यावर किंवा येता येता घरी उशीर होतो, मग बाहेर काही पिझ्झा म्हणा किंवा पाणीपुरी असं खायला मला फार आवडतं. आपलं काय म्हणणं आहे? ती म्हणेल ते बरोबर. ती म्हणेल ते बरोबर असं आईच्या बाजूला बसून बोलायचं काय डेअरिंग आहे? कारण तो स्वतः ते सगळं खात, त्याला स्वतःला जास्त खायला ते सगळं आवडत असतं. ते तिच्यामुळे मलाही मिळतं ते सगळं. ते खायला मिळेल. बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? पौष्टिक खाणं हे चांगलं. जंक फूड कधी आधी नाईलाज आहे. तुम्ही ऑफिसच्या कामानिमित्त, आता मी सवय नोकरी करतो, ही नोकरी करते, तोही नोकरी करतो, ऑफिस कामानिमित्त थांबायला आलं आणि मग बाहेर खायची काय वेळ आली तर गोष्ट वेगळी आहे. बरोबर आहे. अदरवाईज ते म्हणजे टाळणं उत्तम. बर्गर जे आहेत ते खाल्ले पाहिजेत. नाईलाज असेल तर. बर, चला, आपलं काय म्हणणं आहे? पौष्टिक खायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, यंग जनरेशन आहे म्हटल्यानंतर पिझ्झा आणि वडापाव आणि हॅम्बर्गर खाणारच, त्यामुळे त्यांना खाऊन देत असत. तुमचं काय म्हणणं इकडे पाठीमागे? वीकडेजला पौष्टिक अन्न ठीक आहे, वीकेंड्सला जंक फूड खावं. त्याने आपलं स्वतःची सोय करून घेतली. तुमचं काय म्हणणं आहे? कधीतरी पाणीपुरी वगैरे खायला काही हरकत नाही. बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे? वयाची गंमत असते, त्यामुळे तरुण मुलांनी त्यांना त्या वयात जे आवडेल ते खावं, पण पौष्टिकतेची काळजी घ्यावी. आजोबा, तुमचं काय म्हणणं आहे? एकंदर तुमचं डिस्कशन चालू आहे, हे योग्य मार्गाने चाललं आहे. होय ना. तर आणखी स्वतंत्र मत नको, प्रत्येकानं आपापलं मत बनवलेलं असणार. ज्याला जे खायचंय ते खा.